चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा बघा मित्रांनो, विज्ञानाचा पार्ट 1चा उद्या पेपर आहे. ऑलरेडी मी जुन्या क्वेश्चन पेपर टाकून दिले. ती IMP क्वेश्चन देखील तुम्हाला टिक करून पुस्तकातून दिली ती. जरी ते मराठी मीडियमचे असेल तरी तुम्ही ते पुस्तकातून टिक करून घ्या. सेम टू सेम ॲज इट इज, तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होऊ शकतो. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केली की सर आम्हाला सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एक जुनी क्वेश्चन, एक पेपर दाखवा ज्यातून तुम्हाला कोणकोणते IMP क्वेश्चन येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघा. लक्षात घ्या, जे तुम्हाला सांगणार आता सगळ्यात पहिले आपला जो मी प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगत असतो का 2+1चा जो आपला फॉर्म्युला 2 किंवा त्याच्यापेक्षा अजून तुम्ही एखादी 2 किंवा 3 जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि मी दिलेल्या IMP क्वेश्चन परीक्षेला करून जा. 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतीलच. तुम्हाला मी 10 वेळा सांगितले, लक्षात घ्या. ठीक आहे ना. त्यामुळे मित्रांनो, जुने व्हिडिओ टाकले तेही बघून घ्या. जरी मराठी मीडियमचे असतील तरी तुम्ही त्याच्यावरती टिक मार्क करून घ्या. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता फायनली मी व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, पहिला क्वेश्चन बघा दिलाय तुम्हाला. द डिव्हाइस यूज फॉर द प्रोड्युसिंग करंट दॅट इज कॉल्ड ॲज द काय असणार तर जनरेटर. याचं उत्तर काय असणार तर जनरेटर असणार आहे. ओके ना, नीट समजून घ्या. ओके, पुढे बघा. इफ द रे ऑफ लाईट पासिंग फ्रॉम द डेन्सर मीडियम टू द रेअर मीडियम द स्ट्रेट लाईन द अँगल ऑफ इन्सिडन्स इट मस्ट बी 0 डिग्री असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा मित्रांनो. द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ द फोकल लेंथ 20 सेंटीमीटर विच आर द +5.0D. हा मागच्या वर्षी प्रॉब्लेम आला होता. हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे त्या क्वेश्चन पेपरमध्ये. बघा, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी विच आर द ग्रॅफाइट. काय असतं तर ग्रॅफाइट, याचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, चला पुढे बघा मित्रांनो. आता द हाईट ऑफ मीडियम अर्थ ऑर्बिट अबव द सरफेस ऑफ द अर्थ दॅट इज द बघा 25,000 किलोमीटर. 25,000 किलोमीटरचं योग्य आन्सर आहे. फाइंड द ऑड मॅन आउट. हा क्वेश्चन जो आहे ना, हा इतक्या वेळा रिपीट झालेला, त्याचं किती वेळा झालं सांगू शकत नाही. सलग 4 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. याचा आन्सर मॅग्नेट आहे, विसरू नका. ओके ना. पुढे बघा, कम्प्लीट द कोरिलेशनमध्ये बघा CuL2 ब्राऊन आहे, त्याच्यानंतर AgCl असणार आहे व्हाईट. काय असणार आहे तर AgCl व्हाईट असणार आहे. ओके, पण बघा मॅच द पेअरमध्ये सबस्टन्स बघा मित्रांनो तुम्हाला दिलं एअर दिलेला आहे. हा देखील क्वेश्चन हा इतक्या वेळा रिपीट झाला किंवा प्रमाणाच्या बाहेर रिपीट झालेला क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. ओके ना. बघा, तर याचा आन्सर असणार आहे बघा 1.0003. ओके, पर्याय क्रमांक लास्ट C. पुढे बघा मित्रांनो, ट्रू आणि फॉल्समध्ये वेवलेंथ ऑफ द रेड लाईट इज क्लोज टू द 700 nm. हे असणार आहे ट्रू. राईट द नेम ऑफ द स्मॉल सॅटेलाइट मेड अप बाय द ग्रुप सबस्टन्स फ्रॉम द COEP बघा सेंड टू द स्पेस थ्रो. ते असणार आहे सोयम. याचा आन्सर काय बघा मित्रांनो, सोयम हे याचं योग्य आन्सर आहे. तुम्ही फक्त टिक मार्क करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ थांबवा आता, कारण वेळ कमी. जास्त एक्सप्लेन करत असतो व्हिडिओ खूप लॉंग होईल, कारण आता एकच रात्र राहिलेली, बरोबर ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, मी फास्ट घेतो जेणेकरून तुम्ही व्हिडिओ थांबवा, बघा कुठल्या चॅप्टरमधला क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे पटापट त्याला लर्न करायच्या मागे लागा. काय अडचण बघा. सायंटिफिक रिझन बघा. फॉर द इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन कॉपर और ॲल्युमिनियम वायर इज द यूज. बघा, एकदम IMP क्वेश्चन आहे, याला टिक मार्क करून घ्या. लेमन अँड टॅमरिन इज द यूज फॉर द क्लिनिंग कॉपर वेसल्स टर्न द ग्रीनिश. बघा, ठीक आहे. पुढे बघा, एलिमेंट्स बिलॉंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. हा खूप IMP क्वेश्चन आहे. मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन टिक मार्क सगळेच टिक मार्क करून दिले. मला याच्यातला असून वाटत नाही का मी जो टिक मार्क करून द्यायचा राहिलेला. बघा, हाऊ डू वी फील द अबाउट द एअर इन each of the following condition. बघा, relative humidity is more than the 60% which are the air is a humid. बरोबर. relative humidity is less than the 60% then the air is a dry. ओके, एअर इज अ ड्राय. देन कम्प्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. बघा, C12H22O11 दिला, हीट पण आपण केलं, ही जर रिॲक्शन झाली त्याच्यामध्ये आपल्याला होणार आहे 12C होणार आहे प्लस 11H2. काय होणार आहे 12C11H2 होणार आहे. पण बघा, डिस्टन्स बीस तुम्हाला मास अँड वेट हा तुम्हाला मी सांगितलं, टिक मार्क करून दिले. आणि आपण ज्या जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये 100% विचारला झालेला क्वेश्चन, त्यामुळे नीट करून घ्या. ओके ना. टेबल तुम्हाला कंप्लीट करायचं होतं. बघा मित्रांनो, टाइप्स ऑफ सॅटेलाइट अँड द नेम्स ऑफ इंडियन सॅटेलाइट अँड लॉन्चर दिलेलं. बघा, नेव्हिगेशनल सॅटेलाइट कोणी लॉन्च केलं काय IRNSS. लॉन्चर असणार आहे बघा PSLV असणार आहे. अर्थ ऑब्झर्वेशन बघा, तर सॅटेलाइट कोणत्या याच्यामधला IRS आहे आणि लॉन्चर कोणी केलं तर PSLV यांनी केलं होतं. ओके, बघा, डिफाईन पिरियड अँड ग्रुप्स ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड ॲज द पिरियड्स. द टेबल कन्सिस्ट ऑफ द 7 पिरियड नंबर फ्रॉम 1 to 7 फ्रॉम द टॉप ऑफ बॉटम. ओके, तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन लिहायची. पुढे बघा मित्रांनो, कॅल्क्युलेट द इस्कॅप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून गिवन द मास अँड रेडियस ऑफ द मून. ठीक आहे ना. हा प्रॉब्लेम मी दिलेला आहे. हा पण प्रॉब्लेम तुम्हाला टिक मार्क करून दिलेला आहे, तो व्यवस्थित तुम्हाला करायचा आहे. बघा, अँड एलिमेंट हॅज द इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन ॲज द
281. Now the answer the following question. What is the atomic number of this element? ते असणार आहे 11. What is the group of the element? तो असणार आहे 1. To the which period does the element belong? तो असणार आहे आन्सर याचा 3 पिरियड्स. काय असणार आहे 3 पिरियड्स. बघा ही डायग्राम तुम्हाला बोललो तर IMP करून ठेवा, बऱ्याचदा विचारली जातेस. ओके ना, ही डायग्राम पण तुम्ही करायची. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितले, ऑब्झर्व द फिगर अँड नेम द रे ABCD अँड रे GH. ठीक आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे याचं नेम करायचे. मग रे AB काय याच्यामध्ये इन्सिडेंट रे, CD काय तर रिफ्रॅक्टेड रे आणि RGH काय तर इमर्जंट रे असणार आहे. ठीक आहे ना, नीट बघून घ्या, ऑब्झर्वेशन करा. पुढे बघा मित्रांनो, NaCl is and the atomic compound बघा. Why is the NaCl an ionic compound? State any two property of the ionic compound. तुम्हाला काय करायचं का याच्यामध्ये तुम्हाला याचे आन्सर शोधायचे आहेत का बाबा. आयोनिक जो दिलेला कंपाऊंड, ठीक आहे ना, NaCl आहे का, तो आयोनिक कंपाऊंड काय आणि त्याची तुम्हाला प्रॉपर्टी द्यायची. बघा पहिला काय, दे आर द गुड इन्सुलेटर. आयोनिक कंपाऊंड हॅव द हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचे. बघा आयडेंटिफाय द फिजिकल अँड केमिकल चेंजेस फ्रॉम द फॉलोइंग. बघा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द आईस इंटू वॉटर, फिजिकल चेंजेस. रॅपलिंग ऑफ फ्रूट्स, केमिकल चेंजेस. मिल्क टर्न इंटू कर्ड, केमिकल चेंजेस. आणि इव्हॅपोरेशन ऑफ द वॉटर, दॅट इज द फिजिकल चेंजेस. पुढे बघा डायजेशन ऑफ द फूड इन द स्टमच, केमिकल चेंजेस. आयरन फिलिंग गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड द मॅग्नेट, दॅट इज द फिजिकल चेंजेस. बरोबर आहे, याचे योग्य आन्सर दिलेत. चला पुढे बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर. बघा ही पण तुम्हाला मी टिक मार्क करून दिले तुम्हाला. बघा विच एलिमेंट हॅज मॅक्झिमम स्पेसिफाईड हीट कॅपॅसिटी, विच एलिमेंट हॅज अ मिनिमम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, डिफाईन द स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट. टिक मार्क करून घ्या, आन्सर शोधा, चांगल्या प्रकारे याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा आयडेंटिफाय द फिगर ABC. तब्येत बरोबर नाही मित्रांनो थोडीशी, तरी पण चालू आहे प्रयत्न. ओके बघा, तुम्हाला ABC तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला त्याचं नावं द्यायचे आहेत आणि त्याचं यूज द्यायचे. बघा पहिला आहे बघा इलेक्ट्रिकल फ्यूज. काय हा तर इलेक्ट्रिकल फ्यूज आहे. ओके पुढे बघा मित्रांनो, याच्यामध्ये इट इज द सेफ्टी डिव्हाइस दॅट द, बघा काय दिलं हा, इट इज द सेफ्टी डिव्हाइस that provides that the wiring from the overheating caused by the excessive current supply. ओके नेक्स्ट बघा मित्रांनो, MCB दिला. MCBचं डिव्हाइस आहे हा, त्याचं तुम्हाला युजेस लिहायचे आहेत. पुढे बघा गॅल्व्हनोमीटर दिला आहे, गॅल्व्हनोचे मीटरचे पण तुम्हाला युजेस लिहायचे आहेत. बघा पुढे बघा हायड्रोकार्बन दिलं तुम्हाला, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड तुम्हाला एक कंप्लीट करायचं. बघा अल्केन इथं असणारे अल्किन आणि अल्काईन. पुढे बघा CnH2n+2 इथं असणारे CnH2n. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, इथं एक्झाम्पल लिहायचं तुम्हाला. इथं असणारे मिथेन, इकडं असणारे इथेन आणि इथं असणार ॲसेटिन असणार. काय असणार आहे, ॲसेटिन हे त्याचं योग्य आन्सर आहे. ओके पुढे बघा मित्रांनो, यामध्ये बघा मित्रांनो, आता हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे. ॲक्च्युली PDF बनवताना थोडासा माझ्याकडून रोटेट नाही झाला. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ थोडासा उभा करून बघा, काय अडचण. आता नॉर्मली परत त्याच्यासाठी मी PDF रोटेट करा, हे पेज परत प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा डायरेक्टली करून घेऊया आपण. ओके ना, काय नाही. बघा ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन दिले तुम्हाला. या फिगरचं काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचे आणि याचे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आन्सर द्यायचे ती. ओके ना. नेक्स्ट बघा पहिला सांगा, नेम द डिफेक्ट ऑफ द विजन रिप्रेझेंटेड. नंतर बघा स्टेट द रिझन फॉर द डिफेक्टेड, हाऊ इज द करेक्ट अँड ड्रॉ द डायग्राम्स टू शो द करेक्शन ऑफ दिस डिफेक्ट. ओके ना, मी खूप वेळा सांगितलं का हे करून ठेवा. आणि लास्टला बघा तुम्हाला हा तक्ता कंप्लीट करायचा. मी त्या व्हिडिओमध्ये हे IMP क्वेश्चन तुम्हाला टिक करून दिले, सगळे याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. पहिला बघा दिलं तुम्हाला मित्रांनो इथेन दिलं आहे. ठीक आहे ना, स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय त्याचा, IPC नेम वगैरे काय ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. पण बघा ॲसिटिन दिलेलं आहे, ॲसिटिन घ्या. नंतर ॲसिटिक ॲसिड, मिथिल अल्कोहोल आणि ॲसिटोन, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये त्याचे IPC नेम वगैरे दिलेले. आता लक्षात घ्या, मी याला सगळ्यात एक्सप्लेन केला असता, एक्सप्लेन करत बसतो तर खूप वेळ जाईल, कारण तुमच्याजवळ क्वेश्चन पोहोचणं गरजेचं आहे. आता एकच रात्र राहिली, या रात्रीतून चांगला अभ्यास करा. उद्या सकाळी लवकर उठा, घरच्यांना त्रास देऊ नका. लवकर उठा, घरचे म्हटले अभ्यासाला उठा डझंट मॅटर इट. लवकर उठा, अभ्यास करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण आता थोडेच दिवस राहिले, एकदा परीक्षा झाले का रात्रभर झोपा, तुम्हाला सकाळभर झोपा, दुपारपर्यंत तुम्हाला कोणी उठवणार नाही. ओके, तर हे क्वेश्चन सगळे रिपीट होत आहे. बघा हे जे सांगितले पाठांतर करा, याच्यातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला 100% परीक्षेला रिपीट होतील. जुन्या टाकलेला अजून क्वेश्चन पेपर आहेत त्याही बघा, आणि जे IMP क्वेश्चन मी टिक करून दिले, जरी मराठीमध्ये असेल तरी पुस्तकातून त्याला टिक मार्क करून घ्या, एवढं काय अवघड नाही. ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. उद्याचा पेपर हा चांगला जाऊ तुम्हाला. मॅथ्स 2च्या IMP क्वेश्चनसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. नक्कीच तुम्हाला मी IMP क्वेश्चन देईल आणि या पेपरचा, उद्याच्या पेपरचा तुम्हाला रिव्ह्यू देखील आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर्वांना जय महाराष्ट्र आणि परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा.